मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण टॅली प्राईम ओपन कसे करतात, टॅली प्राईममध्ये कंपनी क्रिएट कशी करायची, कंपनी अल्टर कशी करायची, कंपनीला शेट कसं करायचं, कंपनीमध्ये काही बदल कसा करायचा किंवा कंपनीला डिलीट कसं करायचं आणि हे आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो होतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण कंपनी क्रिएट करणार होती, त्यावेळेस आपण त्या कंपनीला पासवर्ड कसा सेट करायचा किंवा कंपनी एखादी ऑलरेडी तयार केली असेल, तर त्या कंपनीला पासवर्ड कसा सेट करायचा आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मित्रांनो, ज्यावेळेस आपण कंपनी क्रिएट करतो किंवा आपल्याला कंपनी तयार करावी लागते, त्यावेळेस तिला पासवर्ड कशा पद्धतीने देतात. तर आपल्यासमोर जी का आपण कंपनी तयार केली होती मागील व्हिडिओमध्ये, ही आपल्यासमोर एक कंपनी आहे आणि एक आपण नवीन कंपनी क्रिएट करणार आहोत. तर नवीन कंपनी क्रिएट करण्यासाठी आपल्यासमोर वरती सर्वात वरती जर बघितली, तिथे तुम्हाला के दिसते आणि केच्या खाली एक अंडरलाईन दिसते. ओके, हे सिंगल अंडरलाईन. ज्या अल्फाबेट खाली तुम्हाला डबल अंडरलाईन दिसते, त्यावेळेस तिला कंट्रोल बटन प्रेस करायचं. जर तुम्हाला सिंगल अंडरलाईन दिसत असेल, त्यावेळेस अल्ट बटन प्रेस करायचं. ओके, किंवा तुम्ही माऊसने पण क्लिक करू शकता त्याच्यावरती. तर मी इथे अल्ट के बटन प्रेस केलं, तर आपल्यासमोर एक अशा पद्धतीने एक टॅलीचे कंपनी येते इथे. म्हणजे कंपनी क्रिएट करायचं असेल किंवा कंपनी अल्टर करायचं असेल किंवा चेंज करायचं असेल, सिलेक्ट, शेट, हे आपल्यासमोर इथे त्याचे शॉर्टकट की दिसत आहेत. परंतु आपल्याला करायचं काय, तर आपल्याला करायचं आहे होल्ड टॅली व्होल्टेज, म्हणजे कंपनीला एक काय द्यायचं आपल्याला, पासवर्ड द्यायचा आहे. तर इथे दिलेले टॅली व्होल्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टॅली होल्डसाठी इथे काय दिलेलं आहे, नॅशनल एंटरप्राइजेस, जी आपली कंपनी, त्या कंपनीचं नाव येते, त्याची माहिती दिलेली आहे. ओके, टॅली होल्डची. टॅली होल्ड पासवर्ड इनक्रिप्ट युअर कंपनी डेटा. इफ यू फॉरगेट युअर टॅली होल्ड पासवर्ड, यू विल परमनंटली लॉस ॲक्सेस टू युअर कंपनी डेटा. ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये जे पासवर्ड देतात, जर तुमच्याकडे पासवर्ड विसरला असेल, तर तुमचं जे पूर्ण जे काही डेटा असेल, हा पूर्ण लॉस होतो आहे. पूर्ण लॉस होत आहे. म्हणजे पूर्ण लॉस होऊ शकतो. म्हणून तुमचा जे पासवर्ड असेल, तो व्यवस्थित लक्ष ठेवायचा आहे. तर मी इथे जुन्या जी आपली कंपनी तयार केली, तिला न देता मी एक नवीन कंपनी क्रिएट करून आपण तिच्यावरती आपण नवीन कंपनी क्रिएट करतो आणि त्या नवीन कंपनीला आपण एक पासवर्ड देऊ होता. तर नवीन कंपनी क्रिएट करण्यासाठी आपल्याला एक तर F3 बटन प्रेस करायचं. त्यानंतर F3 जे फंक्शन की दिलेली आहे सर्वात वरती, F3 बटन प्रेस करायचं. त्यानंतर कीबोर्डने वरती यायचं, कंपनी सिलेक्ट करायची, कंपनी अल्टर करायची का कंपनी क्रिएट करायची, इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आपल्या कंपनी करायची ती क्रिएट. कंपनी क्रिएटवरती एंटर बटन प्रेस करायचं. त्यानंतर आपल्यासमोर एक कंपनी क्रिएशनचं एक इथे आपल्यासमोर कंपनी क्रिएशनसाठी इथे येतं आपलं, म्हणजे इथे पूर्ण फिलअप करून घ्यायचं जे काय आपल्याला नाव असेल किंवा. तर मी इथे कंपनीचं नाव देतो, लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड. ओके, आता ही एक कंपनीचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं, मेलिंग नेम ते ठेवायचं. हे ऑलरेडी आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो होतो. हे जास्त काय मी न घेता इथे डायरेक्ट जो काही स्टेट असेल ती इथनं सिलेक्ट करायचा. इथे साईडला जर बघितलं, तिथे महाराष्ट्र आहे, याच्यावरती क्लिक करायचं. पूर्ण जरी नाव टाईप नाही केलं तरी 3 जर टाईप केले MAचे, तर साईडला इकडे लिस्ट ऑफ स्टेटमध्ये तिथनं सिलेक्ट करू शकतो किंवा एंटर बटन प्रेस करायचं. त्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स, ईमेल आय डी, वेबसाईट पूर्ण फिलअप करून घ्यायचं. फायनान्शियल इयर, बुक्स, बिगिनिंग फॉर्म, सिक्युरिटी. आता हे सिक्युरिटी कधी कधी काय होतं, हे तुमच्यासमोर सिक्युरिटी येत नाही, म्हणजे हे जे ऑप्शन आहे हे तुमच्यासमोर दिसत नसेल, तर त्यावेळेस तुम्हाला सेटिंग करायची. तर ती सेटिंग कशी करतात, जसे की आपल्यासमोर F12 बटन, जे सर्वात वरची फंक्शन की लाईन दिसते ना, फंक्शन कीची, तिथे F12 बटन प्रेस करायचं. किंवा इथे जर बघितलं, तुम्हाला एक कॉन्फिगर दिसत, कुठे इथे सर्वात खाली कॉन्फिगर आहे, इथे क्लिक करायचं किंवा F12 बटन प्रेस केलं तरी चालेल. त्यानंतर इथे काही जे ऑप्शन असतील ते तुमचे अशा पद्धतीने असतील. तुमचं अशा पद्धतीने झालं असेल, तर त्याला येस करायचं. मित्रांनो, ज्यावेळेस आपण ओपन करतो, त्यावेळेस तुमच्यासमोर अशा पद्धतीने झाल्या. ज्यावेळेस मी याला एंटर करतो, तर इथे बघा, इथे पासवर्ड द्यायचा होता, ते इथनं हाईड झालेलं आहे, म्हणजे पासवर्ड आपण देऊ शकत नाही. पण पासवर्ड देण्यासाठी जर तुमच्यासमोर असं दिसत असेल, तर त्यावेळेस आपल्याला F12 बटन प्रेस करायचं, कॉन्फिगरवरती यायचं आणि इथे आपल्याला सेटिंग करायची. असं इथे वरती बघा 2 ऑप्शन दिसतात. यूज टॅली होल्ड पासवर्ड टू एन्क्रिप्ट कंपनी डेटा, इथे येस करून घ्यायचं. ओके, वाय टाईप करायचं, एंटर बटन प्रेस करायचं आणि इथे तुम्हाला जे युजर ॲक्सेस कंट्रोल, जर तुम्हाला एखादा युजर घ्यायचं असेल, ते कशा पद्धतीने घेतात, त्याला पासवर्ड कसा द्यायचा, ते वेगळा पासवर्ड कसा द्यायचा, ते पण आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तर आपण इथे फक्त आपल्याला जी कंपनी असेल, त्या कंपनीलाच आपल्याला पासवर्ड द्यायचा. तर मी इंटर बटन प्रेस करून घेतलेलं आहे आणि इथे जर बघितलं, तर आपल्यासमोर एक आलेलं आहे. तर मी काय करतो, इथे इंटर बटन प्रेस करून डायरेक्ट आपल्याला येस करायचे ते. ओके, येस करायचं आणि इथे जो काही कंपनी ओपन करताना आपल्याला जो काही पासवर्ड घ्यायचा असेल, ते इथं आपण
टाकून घ्या. तुम्ही इथे 1112 घेतो आणि एंटर बटन प्रेस करतो. परत कन्फर्म युअर टॅली होल्ड पासवर्ड, तोच पासवर्ड टाकायचा जो आपण वरती टाकलेला आहे. इफ यू फॉरगेट युअर टॅली होल्ड पासवर्ड यू विल परमनंटली लॉस ॲक्सेस टू युअर कंपनी डेटा. जर पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही पूर्ण कंपनीचा जो डेटा असेल तो तुमचा लॉस होऊ शकतो, तुमचा तो डिलीट होऊ शकणार, कारण की तुम्ही पासवर्ड टाकल्याशिवाय तुम्ही तो ओपनच करू शकणार नाही. तर पासवर्ड हा व्यवस्थित टाकायचा, तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तर मी ते सोपा पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर इंटर बटन प्रेस करून त्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं. ओके. तर मी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर बघा नवीन कंपनी तयार केली आपण. नवीन कंपनीमध्ये आपण प्रायव्हेट लिमिटेड घेतलेली. आता ही कंपनी समोर जाण्यासाठी किंवा कंपनी क्रिएट करण्यासाठी आपल्याला इथं जो पासवर्ड आपण टाकला आहे तो पासवर्ड इथे सेट करायचा. तर मी इथे जो पासवर्ड टाकला आहे तो बरोबर टाकायचा. एंटर बटन प्रेस करायचा. आपली कंपनी क्रिएट झालेली सक्सेसफुली. इथे जर बघितलं कंपनी क्रिएट सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर इथे जे काय आपल्याला ऑप्शन्स इनेबल करायचे असेल किंवा जे आपल्याला फीचर्स द्यायचे असेल तिथनं आपण सिलेक्ट करू शकतो. तर जे आहे ते मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो. तर मी ते एंटर बटन प्रेस करून इथे जे काही GST डिटेल असेल ती इथनं सिलेक्ट करून तुमचं जे काही असेल इथनं तुम्ही घेऊ शकता. GST टीन नंबर असेल किंवा जो काही तुमचा GST नंबर असेल तो इथे टाकू शकता. एंटर बटन करायचं. तुम्हाला क्वार्टरली घ्यायचं असेल किंवा मंथली घ्यायचं असेल ते पूर्ण फिलअप करून घ्यायचं, एंटर करून घ्यायचं आणि ॲक्सेप्ट करून घ्यायचं इथे. ओके. आता हे ॲक्सेप्ट झाल्यानंतर याला येस करून घ्यायचं आणि ॲक्सेप्ट. आता जी आपण बघितलेली ही लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड ही आपण जी पासवर्ड सहित आपण ओपन केलेली. ओके. आता हिला पासवर्ड जर आपण याला सेट केला तर बघूत आपण. सर्व मी एकदा कंपनी F3 बटन प्रेस करतो. जे काही फंक्शन कीज आहे वरच्या सर्वात वरची लाईन F3 बटन प्रेस केलं तर सर्वात पहिला मी सेट करतो कंपनी कोणती जी आपण आता तयार केली. लक्ष्मण प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीला मी सेट करतो, जिचा नंबर आहे 10000. ओके. एंटर बटन प्रेस केलं आणि एंटर बटन प्रेस केलं. आता आपल्यासमोर कोणती कंपनी आहे? नॅशनल एंटरप्राइजेस. परंतु आपल्याला ती कंपनी ओपन करायची असेल जी आपण लक्ष्मण प्रायव्हेट लिमिटेड आहे ती कंपनी आपल्याला ओपन करायची आहे. परत परत आपल्याला तर ती कंपनी ओपन करण्यासाठी आपल्याला कीबोर्डवरील F3 बटन प्रेस करायचं किंवा वरती इकडे साईडला जर बघितलं तर एक कंपनी दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे बघा ऑप्शन दिसतात क्रिएट कंपनी, अल्टर कंपनी, सिलेक्ट कंपनी आणि शट कंपनी. तर आपल्याला करायची सिलेक्ट कंपनी. सिलेक्ट कंपनीवरती क्लिक करायचं. आपल्यासोबत जेवढ्या काही कंपनी आपण क्रिएट केल्या असेल तेवढी लिस्ट येते. तर आपली इथे जर बघितलं तर यालाच नाव दिसतं, म्हणजे ही आपली हे 1000 ही कंपनी आणि याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पासवर्ड टाकल्याशिवाय ती कंपनी आपली ओपन होणार नाही. जरी मी चुकीचा पासवर्ड टाकला जरी इंटर बटन प्रेस केलं तर ती ओपन होणार नाही. ओके. ओके. पासवर्ड चुकीचा टाकला तर ती कंपनी ओपन होणार नाही. आपला जो पासवर्ड असेल तो व्यवस्थित टाकायचा आणि इंटर बटन प्रेस करायचं. आपल्यासमोर कंपनी ओपन झालेली आहे आणि दुसरी कंपनी होती जी नॅशनल एंटरप्राइजेस. तिला मी सेट करतो F3 इंटर. कोणती करायची? ही कंपनी सेट करायची. ओके. आता आपल्यासमोर लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड ही एक आपल्यासमोर कंपनी आहे आणि ही कंपनी आता ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस त्या कंपनीला पासवर्ड टाकल्याशिवाय ती कंपनी ओपन होणार नाही. जसं की या कंपनीला जर मी क्लोज जरी केलं टॅलीला किंवा आपण जी कंपनी तयार केली ती आपल्याला बघायची असेल, तिचा डेटा बघायचा असेल तर कुठं बघायचं आपण? मी सध्याला क्लोज केलेलं, कंपनी बंद केली. टॅली प्राईम ही क्लोज केलेली, बंद केलेली आहे. आता जो आपला डेटा असेल तो आपण बघूत आपल्या जे काही फोल्डर आपलं जे काही धिस पी सीमध्ये यायचं आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर लोकल डिस्क सीमध्ये यायचं. त्यानंतर इथे दिलेले युजरमध्ये यायचं. पब्लिकवरती क्लिक करायचं. त्यानंतर सर्वात खाली दिलेले टॅली प्राईमवरती क्लिक करायचं. डेटावरती क्लिक करायचं. इथे बघा ही एक कंपनी जी की कंपनीचं नाव होतं नॅशनल एंटरप्राइजेस आणि जी होती आपली 100 ही होती लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड. आता इथं जो कंपनीचा हा जो कंपनीचा डेटा आहे हा डेटा जर आपण कॉपी करून घेतला तर पासवर्ड विदाऊट पासवर्ड ओपन होणार नाही. हिला पासवर्डशिवाय ओपन होणार नाही. म्हणून आपण जो 100 ही जी लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड हिला आपण पासवर्ड दिलेला आहे. पासवर्ड चेंज कसं करतात ते पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. आता जे आपण कंपनीला क्लोज केलेलं आहे परत कंपनी जर ओपन केली. आता सध्या आपण कंपनी क्लोज करताना कोणती कंपनी सिलेक्ट होती? तर लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सिलेक्ट होती. आता जर आपण टॅली प्राईम ओपन केली तर ती डायरेक्ट ओपन होती का पासवर्ड विचारते ते आपण इथे बघूता. ओके. आता कंपनी ही मी डायरेक्ट क्लोज केलं होतं, म्हणजे टॅली प्राईम ही क्लोज करून बंद केली होती. तर इथे दिलेले कंटिन्यू इन एज्युकेशन मोडवरती क्लिक करायचं. कंपनी आता इथे बघा आपल्यासमोर टॅली बोर्ड पासवर्ड विचारत आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण जर क्लोज केलं असेल कंपनी जर परत ओपन करायचं असेल तर पासवर्ड शिवाय आपण ती टॅली प्राईममधील जी काही कंपनी सिलेक्ट केलेली ती कंपनी आपल्याला ओपन नाही करता येणार. स्केप केलं तर ते स्केप होऊ शकतं, म्हणजे दुसरी कंपनी आपण सिलेक्ट करू शकतो. तिथे दुसरी कंपनी दिलेली नॅशनल, हिला विदाऊट पासवर्ड आपण ओपन करू शकतो, तिच्यामध्ये काम करू शकतो. परंतु आपली जी काही कंपनी असेल जी कंपनीला पासवर्ड दिलेला आहे ती पासवर्ड शिवाय ओपन होणार नाही. F3 बटन प्रेस करूता आणि हिला सेट करून किंवा हिला सिलेक्ट करूत आपण.
लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेडला सिलेक्ट करू. जे काही आपले पासवर्ड दिसत आहे, इथे जे नाव दिसत नाही ते आपण इथे 100 ही याला मी एंटर करतो आणि पासवर्ड 1122 एंटर. ओके. म्हणजे अशा प्रकारे आपण जी काही कंपनी तयार केली असेल त्या कंपनीला अशा प्रकारे आपण पासवर्ड देऊ शकतो. पासवर्डला चेंज पण करतात. आता पासवर्डला चेंज कसं करायचं? ओके. पासवर्डला चेंज करण्यासाठी परत कीबोर्डवरील अल्ट आणि के बटन प्रेस करायचं. माहिती आहे ना अल्ट के कायसाठी असते? कंपनी क्रिएट सर्वात वरती दिलेली अल्ट के. अल्ट के बटन प्रेस केल्यानंतर सर्वात आपल्याला खाली यायचं इथे टॅली होल्डवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे दिलेले टॅली होल्ड पासवर्ड एन्क्रिप्ट युअर कंपनी डेटा इफ यू फॉरगेट युअर टॅली प्राईम टॅली होल्ड पासवर्ड यू विल परमनंटली लॉस ॲक्सेस युअर टू कंपनी डेटा. म्हणजे आपल्याला इथे दिलेले 100 लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल एंटरप्राइजेस. इथे आपली कंपनी कोणती आहे? लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड. इथं आपल्याला काय करायचं आहे? पासवर्ड चेंज करायचा आहे. म्हणजे इंटर बटन प्रेस करायचं, जुना पासवर्ड टाकायचा. जुना पासवर्ड होता 1122 एंटर आणि नवीन पासवर्ड आपल्याला कोणता घ्यायचा? तर नवीन पासवर्ड म्हणजे देतो 2233 एंटर. परत कन्फर्म पासवर्ड 2233 आणि एंटर आणि ॲक्सेप्ट करून द्यायचं. आणि तिथे धिस विल क्लोज ऑल द ओपन रिपोर्ट्स वाउचर्स अँड मास्टर विदाउट सेव्हिंग चेंज यू मेड आर यू शुअर. तुमचं जे काही ओपन असेल मास्टर्स किंवा जे काही वाउचर असेल किंवा रिपोर्ट असेल त्याला सेव्ह करून घ्यायचं पहिले आणि त्यानंतर येस करायचं. किंवा नसेल सेव्ह केलं तुम्ही ते नो करू शकता आणि नंतर त्याला सेव्ह करू शकता. ओके. तर इथे तुम्हाला खात्री आहे का? तर आपण इथे पासवर्ड चेंज करत आहे तर इथे येस करायचं आणि डू यू वॉन्ट टू क्रिएट कॉपी लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड. तुम्हाला जर हिची कॉपी पाहिजे असेल लक्ष्मण ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जर तुम्हाला अजून एक कॉपी बघायची असेल ती येस करू शकता. नसेल घ्यायची तर नो करू शकता. जसं की मी इथे हिला 100 ही आपली एक कंपनी आणि मी हिला कॉपी करून घेतो. ओके. जर आता कॉपी केलं तर बघू तर काय होतं. आणि इथे 1003 एक नवीन कंपनी क्रिएट झालेली आहे जी की कॉपी केलेली आहे. ओके. मी कोणते की बटन प्रेस करतो आणि बाहेर येतो. आता हिला पासवर्ड टाकायचा काय होता? 2233 एंटर. आता ही आपल्याला इथे दिसत नाही कॉपी कुठे, तर बघूत आपण कॉपी कुठे झाली. सर्वात पहिले मी जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला मी शट करून घेतो. F3 बटन प्रेस करायचं. त्यानंतर शटवरती यायचं आणि नॅशनल एंटरप्राइजला मी सेट करतो. ओके. त्यानंतर अल्टरवरती F3 बटन प्रेस करतो. त्यानंतर सिलेक्ट कंपनीमध्ये येतो. तर आपल्यासमोर बघा कोणकोणत्या कंपन्या दिसतात. तर आपल्यासमोर एक दिसत आहे वरची 1000 आणि दुसरी दिसत आहे 1003. म्हणजे जी 1003 हे एक आपण नवीन कॉपी केलेली आहे आणि ती पहिली आपली ओरिजिनल आहे. आपण काय करतो मी पहिली 100 वाली ओपन करून बघतो आणि ही ऑलरेडी ओपन आहे. मी सर्वात पहिला शेट कंपनीला एकदा शेट करून कंपनी करून घेतो मी. कंपनी शेट प्रायव्हेट लिमिटेड हिलाच कंपनी सेट केली. ओके. आता ही कंपनी सेट केलेली. आता आपल्यासमोर एकही कंपनी सिलेक्ट नाही. ही आपली पहिली कंपनी होती 1000. हिला आपण नवीन एक पासवर्ड दिलेला आहे आणि जे आपण नवीन कॉपी केलेली आहे तिला कोणता पासवर्ड होता? 1122 पहिला पासवर्ड. ओके. 1122 हा पण पहिला पासवर्ड आहे आणि जी आपली पहिली पासवर्ड होती, जी आपली कंपनी पहिली होती तिला आपण नवीन पासवर्ड दिलेला आहे 2233. म्हणजे अशा पद्धतीने आपण कॉपी केलेली वेगळा पासवर्ड आणि जो पहिला होता त्याला वेगळा पासवर्ड दिलेला आहे. हे तयार केलेलं कॉपी केलेली तिची. ओके. आता मी काय करतो हिला मी शर्ट कंपनी करतो जे की आपल्या समोर दिलेले मी स्केप करतो आणि शर्ट कंपनीवरती क्लिक करतो. हिला सेट केलेले. आता मी एक नवीन कंपनी सिलेक्ट करून दाखवतो. मला पहिली ही कंपनी 100 वाली कंपनी सिलेक्ट केलेली आहे. आता हिला पासवर्ड टाकून पाहतो मी 11 ठीक आहे 1122 100 आलेले आहे. 1122 आलेले एंटर बटन प्रेस केलं तर ओपन होत नाही. 1122 ओपन होत नाही. परंतु हिला जर मी 2233 बटन प्रेस केलं तर बघितलं तर ही कंपनी ओपन झालेली कोणतीही ती तर ती आहे. हिला मी सेट करून घेतो एकदा मी सेट कंपनी कोणती केली ते आपण ओपन ती वरची कंपनी. तर आपल्याला काय करायचं ही कंपनी ओपन करून आणि हिला पासवर्ड टाकून बघूत आपण 2233 ओपन होत नाही. 2233 ओपन होत नाही. परंतु 1122 टाईप केला तर ती ओपन होते. म्हणजे आपण जी काही कंपनी कॉपी केलेली आहे तिला वेगळा पासवर्ड आहे. जी आपण नवीन केलता तो वेगळा पासवर्ड. म्हणजे नवीन कंपनीला कॉपी केलेला वेगळा आणि जी ओरिजिनल होती त्याला वेगळा. दोन्हीला आपण वेगवेगळा पासवर्ड देऊ शकतो. नसेल तर आपण नो करायचं त्यावेळेस आणि येस करू शकता. तर मित्रांनो आपण या व्हिडिओमधनं कंपनीमध्ये ज्यावेळेस आपण कंपनी क्रिएट करतो त्यावेळेस त्या कंपनीला पासवर्ड कशा पद्धतीने देतात आणि कंपनी आता आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस आपण कंपनी क्रिएट करतो त्या कंपनीला एक नवीन ॲडमिन पॅनल देत असेल म्हणजे की तो कोणकोणते फीचर्स बघू शकतो किंवा कोणकोणते एडिट करू शकतो. त्यांना आपण एक वेगळं पॅनल तयार करून देणार आहेत आणि तो त्याचं पासवर्ड टाकून त्याच्यामधील तो
वर्किंग करू शकतो. ओके. त्याला कोणकोणते फीचर्स अवेलेबल करून द्यायचे असेल किंवा तो कोणकोणते बघू शकतो आपल्या टॅली प्राईममधील. तर आपण ते एक नवीन पॅनल कसं तयार करतात आणि त्यासाठी तो कोणकोणते ऑप्शन्स यूज करू शकतो किंवा कोणकोणते ते बघू शकतो. तर ते ॲडमिन पॅनल आणि त्याचा पासवर्ड कसा वेगळा तयार करायचा याच कंपनीमध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आणि अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.